तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. मस्त स्विमिंग वगैरे केली आज, तर तुम्हाला कॅप्शनवरून कळालंच असेल. आणि मस्त मम्मीनी मला पालकपुरी पाठवली होती, मला फार आवडते. तर छान पालकपुरी खाल्ली. आणि आमच्या आहो इकडे आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी, तर आम्ही चाललो आहे आत्ता मंदिरात दर्शन घ्यायला. इकडे आहो ते इकडे आमचे आहो. तर ना आम्ही चालवलो आहोत स्वामी समर्थांच्या मंदिरात. आणि ब्लॉग पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा, कमेंट करायला विसरू नका. मला तर फार पाण्याची भीती वाटते, पण आज माझी पूर्ण पाण्याची भीतीच निघून गेली. तर मस्त पोहले, छान वाटलं. आणि खूप नाही, फक्त पाण्यात उतरले होते. मला तर काही येत नाही, पण उतरले पाण्यात. पूर्ण भीती गेली माझी पाण्याची. आधी खूप भीती वाटत होती, पण आता काहीच वाटत नाही. खूप मजा आली. खूप दिवसानंतर असं छान. आणि सगळे प्रिकॉशन वगैरे घेऊनच केलेले आहेत, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. चलो हम चलते अभी दर्शनासाठी. पण पाय पाय पूर्ण टेकवले ना की एवढी येते मी. टाचावर आहे का आपल्या काय बोटावर? हा, बोटावर. आणि अशी पूर्ण हे झाले ना, पूर्ण खाली जाते. मस्त भारी वाटतं. नाही शिकते बाई म्हटली नाही. आता कॉन्फिडन्स आला. आता अडचण नाही. आता कुठे गेलं ते माहिती का? व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ. फोटो काढला का आमचा? फोटो कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं हे प्रयन्ति कालभैरवान्वितान्ति हिन्दुवं काशिकापुरादिनाथ कालभैरवं वै. तर मंडळी, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15. आणि मगाशी तुम्ही पाहिलंच की मी म्हटलं की जसं स्विमिंगला गेले होते, तर छान स्विमिंग केली. स्विमिंग म्हणजे खूप वेळ स्विमिंग नाही केली, त्याच्यात फक्त पाण्यात उतरले होते. मला आधी ऑलरेडी एवढं पोहता येत नाही, पण मग थोडी भीती घालवायची होती पाण्याची. आणि मला खूप इच्छा होत होती स्विमिंग करायची. मला ॲक्च्युली ह्याच्या अगोदर, प्रेग्नेन्सीच्या अगोदर कधी वाटलं नाही पाण्यात उतरू, पण त्या दिवशी काय माहिती का, मला खूप जास्त पाण्यात उतरू वाटत होतं आणि थोडं स्विमिंग करू वाटतं. तर मी तसं वाचलं होतं नेटवर वगैरे, आणि डॉक्टरांना पण विचारलं होतं, तर ते म्हटले खूप हेल्दी असतं, एक्सरसाइज होते त्याने, नॉर्मल डिलिव्हरीसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे मी ते केलं. तर असं
तुम्हाला वाटलं असेल की अरे प्रेग्नेंट आहे तरी नाही का पाण्यात वगैरे उतरले, तर तसं काही नाही आहे. तर ते आपण करू शकतो. ते एक एक्सरसाइजच आहे. त्याने बॅक पेन, लेग पेन सगळं कमी होतं. त्याच्यामुळे माझं पायाचं दुखणं, कंबर वगैरे कमी झाली दुखायची. तर मी एकदाच गेले होते आणि एकदाच इच्छा होती जायची, तर त्याच्यामुळे मी गेले होते. आणि आता 6:15 6:30 वाजलेले आहेत. तर स्वयंपाक माझा झालेला आहे. लवकरच स्वयंपाक उरकून घेतला कारण मला खाली जायचं आहे थोडंसं वॉकिंगला. तर आज सुट्टीच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊयात खाली लवकरच. त्यामुळे लवकर स्वयंपाक केला. मस्त मेथीची भाजी, चपाती आणि राईस होता. दुपारी जास्तीचा राईस लावला होता, तर मग तो उरला होता, त्याला छान परतलेला आहे. तर चला आता मी वॉकिंगला जाऊन येतो. वॉकिंगला जाऊन आल्यानंतर मस्त जेवण करतो. आणि तुम्हाला हा पूर्ण आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी जातो खाली आणि मग आल्यानंतर तुमच्याशी बोलते. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मला एक कमेंट आली होती एका मुलीची की ताई तू प्रेग्नन्सीचं एज म्हणजे बाळ म्हणजे प्रेग्नेन्सीसाठी कोणतं एज चांगलं आहे. तर मी सांगेल 27-28च्या अगोदर बाळ होणं खूप चांगलं आहे. कारण त्याच्यानंतर 26-27च्या एजनंतर थोडंसं कॉम्प्लिकेशन्स होतात. असं मी प्रत्येकांचे एक्सपिरियन्स ऐकले त्याच्यावरनं सांगते आणि डॉक्टरही सांगतातच. आणि त्याच्यामुळे ओके तुमचं लग्न झाल्यानं तुम्ही तुमचं प्लॅनिंग वगैरे असेल त्याप्रमाणे फक्त 27-28च्या अगोदर केलेलं बेस्ट राहतं. कारण त्याच्यानंतर मग कॉम्प्लिकेशन येतात. तर कॉम्प्लिकेशन लोक असेल तर ते एज बेटर आहे. आणि बाकी मग मला म्हटलं होती की बाकी तुझी प्रेग्नेन्सी जर्नी वगैरे कशी होती. तर प्रेग्नेन्सी जर्नीचा मी व्लॉग नंतर बनवेलच ज्यावेळेस मला बेबी होईल. त्याच्यानंतर एक पूर्ण मी माझी कशी प्रेग्नेन्सी झाली, कसं काय झालं ते पूर्ण त्याचा एक ओव्हरऑल मी ब्लॉग बनवणारच आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल. पण ही कमेंटमध्ये मे बी ज्यांनी कमेंट टाकली त्यांना मे बी गरज असेल म्हणून मी आता त्याची माहिती देते. आणि मेन तुमचं डाएट हेल्दी ठेवा आणि डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टर जे सांगतात ते पूर्ण फॉलो करा एवढंच सांगेल. त्यामुळे इतके सांगाल डाएट छान ठेवा आणि डॉक्टर जे सांगतात ते सर्व फॉलो करा. सगळं डाएटवर डिपेंड असतं. आपण एक्सरसाइज किती करतो, आपली हेल्थ कशी आहे, प्रत्येकाची हेल्थ वेगळी असते. प्रत्येकाच्या प्रेग्नेन्सी जर्नी वेगवेगळी असते. सगळ्यांची सेम असेल असं नाही. काहींना खूप त्रास होतो, काहींना काहीच त्रास होत नाही. असे वेगवेगळे म्हणजे असतात प्रत्येकाची जर्नी. त्याच्यामुळे मी सांगेल की तुम्ही हेल्दी डाएट ठेवा, एक्सरसाइज ठेवा, तुमचं रुटीन व्यवस्थित ठेवा आणि एवढंच सांगेल. बाकी मग माझी जी जर्नी आहे प्रेग्नेन्सी जर्नी मी ते नक्की शेअर करेलच. मला माहिती आहे तुम्हालाही ते ऐकायला आवडेल. पण ज्यावेळेस माझं बेबी होईल त्याच्यानंतर मला ज्यावेळेस कम्फर्टेबल वाटेल, ज्यावेळेस मी व्यवस्थित होईल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण त्याच्यावर माझं जर्नी कशी राहिली त्याच्यावर मी ब्लॉग नक्की बनवेल. तर त्याची काळजी करू नका. बाकी कमेंट्स खूप छान छान येतात काळजी घे ताई म्हणून आणि खूप छान असतात ब्लॉग वगैरे. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तर इथे जेवण पाहू शकतो, चपाती आणि इथं परतलेला छान भात, कैरी आणि इकडं मेथीची भाजी. मला इतकी आवडत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये मिरची आणि शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे, तसंच लसूण टाकलेला आहे. अशी छान मेथीची भाजी खूप भारी लागते. तर नक्की ट्राय करा. तर चला मी आता जेवण करून घेतो. या तुम्ही सगळे जेवायला. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.